पाकिस्तानकडनं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव वाढलाय आणि अशात युद्धाची शक्यता वर्तवली जाते। केंद्रीय गृह मंत्रालयानं अनेक राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना उद्या मॉकड्रिलचे निर्देश दिलेले आहेत। देशातल्या 259 जिल्ह्यांमध्ये उद्या हे मॉकड्रिल पार पडणार आहे। हे मॉकड्रिल घेण्याचे गृह मंत्रालयानं राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिलेले आहेत। केंद्र सरकारने मॉक ड्रिलची घोषणा केलेली आहे। उद्या म्हणजे 7 मे रोजी पूर्ण देशभरात मॉक ड्रिल होणार आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे एकंदरीत जो हल्ला झाल्यानंतर भारतीयांकडून संताप व्यक्त होतोय आणि यामुळे भारत आणि पाकिस्तान तणाव वाढलेला आहे अशी शक्यता वर्तवली जाते। केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना 7 मे रोजी म्हणजे उद्या बुधवारी मॉक ड्रिल करण्यास सांगितलं आहे। या मॉक ड्रिलचा उद्देश असा असेल की जर युद्ध किंवा अशा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आपल्या देशातील नागरिकांना कशा प्रकारे वाचवता येईल यासाठी हे मॉक ड्रिल असेल आणि लोकांना यातून जागरूक करण्यात येणार आहे। या संदर्भात महाराष्ट्रातील 16 ठिकाणी मॉक ड्रिल म्हणजेच होणार आहे। मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, घाटाव, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, वायशोट, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। आणि तसं पाहिलं असं तर सिंधुदुर्गामध्ये सुद्धा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे। उद्या 7 मे रोजी म्हणजे उद्या बुधवारी यावेळी मॉक ड्रिल होईल। त्यामुळे योगेश रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।